ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे सकाळी व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली आणि आता पत्रकार परिषद घेतात। पत्रकार परिषदेमध्ये या व्हिडिओवरून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार पत्रकार करतील। त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दानवे आता देतील। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे प्रश्न या व्हिडिओ संदर्भात निर्माण झाले त्या प्रश्नांची उत्तरं अंबादास दानवेंकडून या पत्रकार परिषदेत मिळतील। अंबादास दानवे यांनी जे 3 व्हिडिओ ट्विट केले त्या व्हिडिओमध्ये शिंदे सेनेचे नेते महेंद्र दळवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र महेंद्र दळवीने हे आरोप फेटाळले। एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला। मला तर माहिती नव्हतं कोण आमदार आहे त्याच्यात। आता तुम्ही नाव सांगितलेलं आहे त्यांच्यासारखा दिसतो मला तो। आणि मी तर म्हणेल समोर जो कोण व्यक्ती आहे तो पण कोण आहे तपासला पाहिजे। एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे, जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे। इथं सामान्य माणसाकडे एक 50,000 रुपये सुद्धा बँकेत भरले तर त्याला नोटीस येते 5 मिनिटात। 5 मिनिटात म्हणजे फार वेळ त्याला लागत नाही। बँकेत तुम्ही पैसे भरा 50,000 फक्त, तरी बँक नोटीस पाठवते। एवढा पैसा कुठून आला इन्कम टॅक्सवाले बघतात आणि मग एवढ्या नोटांचा ढीग, रास ज्याला म्हणता येईल, आणि हा नोटांची रास संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल। पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही, आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत। मी हे जनतेच्या समोर आणलेलं आहे। कारण आधी अशाच पद्धतीनं जे संजय शिरसाट आहे संभाजीनगरचे यांच्या घरातला व्हिडिओ, आता घरातला व्हिडिओ तर बाहेरचे माणसं नाही काढू शकत ना, त्यामुळे घरातला व्हिडिओ समोर आला होता की नोटांच्या बॅगच्या बॅग भरलेल्या। आता हा व्हिडिओ घरातलाच व्हिडिओ एका अर्थाने म्हणावं लागेल। आणि त्या महोदय जे कोणी आहेत, तुम्ही आमदार सांगतात, त्यांना ह्या नोटा किती आहेत काय आहेत सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना ते द्यायचे असतील। त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे।